काय संबंध त्यांना अडवायचा? मला आता माहित झालं, मला माहित नाही, मी घेतो माहिती. जायलाच पाहिजे त्यांनी. त्यांच्या काय बापाच पेंडे काय? यांचे काय मुंबई धनगराच्या लेकरांना शिकायचं नाही काय? झाले 15-15 वर्ष झाले वाटवले त्यांची. कव्हर करता. मुसलमानाला आरक्षण दिलं नाही, बंजारा समाजाला दिलं नाही, मराठ्यालाही दिलं नाही, आता त्या मुसलमानाला पण देणार. आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय. तुम्हाला त्याच्यात राजकारण करायचं, अडवायचं. त्याने काय भ्यायचं? त्यांना काय संबंध नाही कोणाचा अडवायचं. एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं. एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करू नये. सगळ्यांनी ताकदीने उभारून लेकरा बाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा. धनगरांनी आरक्षण नंतर करताय, सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करता येईल. आरक्षण जाऊ देऊ नका. लेकरा बाळाच्या पिढ्या सुधारतील, कल्याण होईल त्यांचं. राजकारण नंतर करा. तुम्ही कोणत्याही पक्षात असाल, ते जर आता मुंबईला चालले असले, त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभं राहायला पाहिजे. आणि ते जर रस्त्याने चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो, ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका. सगळे तुटून पडा, सगळ्यांनी त्यांना जीव खाऊ घाला, त्यांना पाणी द्या, रस्त्यात कुठं अडचण येणार नाहीत. ज्या रस्त्यावर जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं. मी विधानसभेपासून नाहीची, मी असले का असतो? मी लोकसभेला होतो का नाही? होतो उघड. मी ना नगरपंचायतीसाठी होतो, ना नगरपालिकेसाठी होतो, ना महानगरपालिकेत होतो, ना विधानसभेत होतो. आणि जिल्हा परिषदला राहणार नाही. त्याचं कारण काय बघा, या आंदोलनातले चेहरे सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे 4-5 येते. आणि कोणाला करा म्हणताय? त्यामुळं मी त्याच्यापासून अलिप्त आहे. पण याच्यात लक्षात येतंय की हे अवघड आहे, हे सरकार अवघड आहे. बघायचं काय बघा, त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही. पहिल्यांदा संपली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आहे ती. आधी त्यांचा काटा काढा, आता शिंदेचा आणि अजितदादाचा लावलाय. आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादापासून मराठी लांब जायला लागले. झटका कळाला अजितदादाला. कारण काय, पापी लोक, रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात. अजितदादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता, की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हात माखले येत असले. म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही. नसता पुण्यात अजितदादाला इतके कमी नसतेत. म्हणजे एक बोलण्याचा भाग, मी राजकारण नाही करीत, पण याच्यातून उघडं पडतं तवाच की अजितदादावरती वेळ काही नासके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला. असे मिस्टेक त्यांनी शिकावं, आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जे सुपडा साफ व्हायला लागलाय ना, मराठे आपल्यापासून 1-2 नासके फक्त 2च आहेत. ते संभळल्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं. हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना. त्यांच्या कोणचे काही आणि त्यांनी काय केलं? येऊ नये का त्यांचे निवडून? मुसलमान दलित आणि मराठी एवढेच येऊ नये का राजकारणात? फेलाड्या मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्या धुराळाच वाजवतो. म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो, एकदा यांना पायाखाली चेंगरा. बहुतेक 29ला चेंगरी 2029ला सुपडा साफ धिंगाणाच.